जे इतिहास विसरतात ते इतिहास निर्माण करू शकत नाही। 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून मोठ्या हर्ष उल्हासात साजरा केला जातो आणि हाच दिवस 17 सप्टेंबर पूर्ण भारतात हैदराबाद लिबरेशन डे म्हणून देखील साजरा केला जातो। तर चला याचा इतिहास आज आपण जाणून घेऊया। भारत हा देश 15 ऑगस्ट 1947 साली स्वतंत्र झाला, पण त्यावेळेस भारतात 565 प्रिन्सली स्टेट्स हे होते आणि त्यावर त्यांचं स्वतःचं राज्य होतं। पण इंग्रजांनी जाता जाता ह्या प्रिन्सली स्टेट्स समोर 3 ऑप्शन ठेवली होती। पहिलं ऑप्शन होतं की ते भारतात सामील होऊ शकतात, दुसरं ऑप्शन होतं ते पाकिस्तानमध्ये देखील सामील होऊ शकतात आणि तिसरं ऑप्शन होतं ते स्वतंत्र देश म्हणून देखील राहू शकतात। अशा 565 प्रिन्सली स्टेट्स पैकी सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांना सगळ्यांना कन्व्हिन्स केलं आणि 562 प्रिन्सली स्टेट्स भारतीय युनियन मध्ये सामील झाले। पण 3 प्रिन्सली स्टेट्स असे होते ते भारतात सामील होण्यास त्यांनी नकार दिला। तो त्याला सगळ्यात मोठा प्रिन्सली स्टेट्स होता हैदराबाद प्रिन्सली स्टेट्स। हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राच्या खाली इथं जे आहे हैदराबाद प्रिन्सली स्टेट्स आहे। त्याची पॉप्युलेशन जे आहे तेव्हा 1947 होती, सगळ्यात जास्त त्याची पॉप्युलेशन होती। सर्वात श्रीमंत हा प्रिन्सली स्टेट्स होता आणि त्याचा रूलर होता मीर उस्मान अली खान। त्याचा प्रिन्सली स्टेट्स होता। त्याची इच्छा स्वतंत्र राहण्याची होती आणि त्यानंतर दुसरा स्टेट होता जुनागडचा राजा देखील भारतात विलीनीकरणासाठी त्यांनी देखील नकार दिला होता आणि तिसरा होता काश्मीरचा राजा पण भारतात विलीन करण्यासाठी किंवा पाकिस्तानमध्ये सामील होण्यासाठी त्याचा दोन्हीकडे नकार होता। तो स्वतंत्र देश म्हणून त्याची स्वतंत्र राहण्याची इच्छा होती। तर आज आपण फक्त हैदराबाद प्रिन्सली स्टेट्स याची माहिती करून घेऊया। जेव्हा लास्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया लुईस माउंटबॅटन, त्याचं पूर्ण नाव होतं लॉर्ड लुईस माउंटबॅटन, त्यांनी ह्या प्रिन्सली स्टेट्स पुढे 565 ह्या प्रिन्सली स्टेट्स पुढे 3 ऑप्शन ठेवली होती की जसं तुम्ही पाकिस्तानमध्ये सामील होऊ शकता, तुम्ही हिंदुस्थानमध्ये सामील होता किंवा स्वतंत्र देश म्हणून देखील आपण राहू शकता। तेव्हा मीर उस्मान अली खान याला वाटलं की बाबा चला आपण स्वतंत्र देश म्हणून राहूया आणि त्यांनी 15 ऑगस्ट 1947 लाच हैदराबादला एक स्वतंत्र देश म्हणून घोषित केलं। तेव्हा आपले सरदार वल्लभभाई पटेल, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्याला किंवा त्याच्याशी वार्तालाप करून खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी प्रत्येक वेळेस नकार दिला। मग लॉर्ड माउंटबॅटन यांनी देखील त्यांना विनंती केली की तुम्ही भारतात सामील व्हा, पण त्यांनी बिलकुल नकार दिला। तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा दिमाग थोडा म्हणजे आपण रागावले, ती खूप प्रमाणात रागावले, कसं करायचं काय नाही, कारण हैदराबाद प्रिन्सली स्टेट्स भारताच्या एकदम सेंटर मध्ये होतं आणि अशा ठिकाणी जर आपण विचार केला तर इथून आपण आज जर हैदराबाद भारतात सामील झाला नसता तर आज हैदराबाद हा एक वेगळा देश राहिला असता। आपल्याला नांदेडून हैदराबादला जर जायचं असेल तर मग आपल्याला विजा लागला असता, पासपोर्ट लागला असता। अरे कहां से तू? अरे मैं अभी यार फॉरेन कंट्री से है। अरे कौन से फॉरेन कंट्री में? हैदराबाद गया था। हाँ हैदराबाद, अरे बाप रे। पण किती आपण लकी आहोत की सरदार वल्लभभाई पटेल त्यांनी हा जो मेन भारताच्या मध्यभागी असा असलेला, एक्झॅक्टली साऊथला होता, मध्यभागी असलेला हैदराबाद प्रिन्सली स्टेट्स वर ऑपरेशन पोलो लॉन्च करून
ती हैदराबाद प्रिन्सली स्टेट्स भारतात सामील झालं. त्याचं काय कारण होतं, कसं कारण, हा जो आहे हैदराबाद प्रिन्सली स्टेट्स तो का भारतामध्ये विलिनीकरणासाठी त्यांनी का नकार दिला. सर्वात प्रमुख कारण होतं की तो एक पॉप्युलेशननी सर्वात जास्त पॉप्युलेशन असलेला सेकंड लार्जेस्ट प्रिन्सली स्टेट्स होता तो, आणि सर्वात श्रीमंत, इतका श्रीमंत स्टेट होता तो संपूर्ण भारतामध्ये की त्यावेळेस मीर उस्मान अली खान हा जगातला सर्वात नंबर 1 चा श्रीमंत व्यक्ती होता. लक्षात ठेवा. इवन आणि त्याच्याकडे त्याची स्वतःची दळणवळण व्यवस्था त्याची स्वतःची होती, त्याची स्वतःची आर्मी होती, त्या व्यतिरिक्त कम्युनिकेशन सिस्टम त्याचं स्वतःचं होतं, आणि अशा बहुसंख्य संपत्तीशी तो निगडित होता. श्रीमंत, जगातील नंबर 1 चा श्रीमंत. इवन अमेरिकाचे जे टाइम्स मॅगझिन त्या काळची त्यांनी देखील डिक्लेअर करते बाबा मीर उस्मान अली खान इज द रिचेस्ट पर्सन इन इंडिया. आणि तिथली जे करन्सी होती याने उस्मानी ही जे करन्सी तेव्हा होती ती इंग्लंडच्या करन्सीशी इक्विलंट होती. आणि आज आपण बघितलं तर इंग्लंड आणि भारतीय करन्सी याच्यामध्ये खूप मोठा जे आहे गॅप आहे. मग विचार करा किती श्रीमंत तो असेल. आणि जेव्हा मग अशा बऱ्याच विनंत्या केला सरदार वल्लभभाई पटेलच्या म्हणत असेल, अरे बापू लवकर सामील होय, का तू एवढा भाव खायला. पण त्याला माहित होतं बाबा मी खूप श्रीमंत आहे आणि माझ्या श्रीमंताच्या जोरावर मी स्वतंत्र देश म्हणून राहील. पण इवन जेव्हा भारतामध्ये आणि हैदराबाद प्रिन्सली स्टेट्स मध्ये बरेच काही वाद निर्माण होऊ लागले तेव्हा लॉर्ड माउंट बॅटन यांनी 29 नोव्हेंबर 1947 ला, म्हणजे 29 नोव्हेंबर 1947 ला 1 वर्षासाठी स्टँड स्टील ऑपरेशन किंवा स्टँड स्टील कंडिशन जी आहे ती डिक्लेअर केली. म्हणजे काय असतं यात स्टँड स्टील कंडिशन मध्ये, म्हणजे भारत हैदराबादवर अटॅक करणार नाही आणि हैदराबाद प्रिन्सली स्टेट्स हे भारतावर अटॅक करणार नाही. म्हणजे ह्या 1 वर्षाकरता दोन्ही राष्ट्र, तेव्हा हैदराबाद प्रिन्सली स्टेट्स एक देश होता लक्षात ठेवा. 1947 टिल द 1947 means हैदराबाद प्रिन्सली स्टेट वॉज अ नेशन. त्या काळचे जर तुम्ही पुराणी मॅप जर बघितला 1947 म्हणजे सप्टेंबरच्या अगोदरपर्यंत, तर तेव्हा तो एक वेगळा देश तेव्हाच्या न्यूजपेपर मध्ये दाखवले जातात. मग कंडिशन्स काय होती, कारण त्यांना राज्य झालं नाही. मग त्या 1 वर्षाचा काळ सरदार पटेलांच्या हातात आला. आत्ता दाखवतो बेटा तुला थांब, सामील होत नाहीस काय, मी उस्मान अली खान तुला सांगायला रिक्वेस्ट करायला ये कशाला भाव खायला, थांब तुला दाखवतो. आता 1 वर्षाचा काळ आहे. पंडित जवाहरलाल नेहरू बिचारे नवीन देशाचे प्राईम मिनिस्टर झाले. कसं करू, काय नाही, पाकिस्तान काय होईल, इकडं काय होईल, युनायटेड नेशन काय करेल, कसं याच्यात पूर्ण परेशान होते. नवीन देश आझाद झाला, आताच कशाला झगडे वेगळे करायचे. पण पंडित जवाहरलाल नेहरू थोडे मवाळवादी होते. हे आपला सरदार वल्लभभाई पटेल सहालवादी. काही केलं तर हे राज्य म्हणजे हैदराबाद माझ्या देशात मी सामील करून घेणार. आणि ह्याच 1 वर्षाच्या कालावधीत म्हणजे नोव्हेंबर 1947 च्या पुढचा जो काळ आहे ह्यापर्यंत, ह्या तारखेपर्यंत म्हणजे 17 सप्टेंबर 1948 हा जो ड्युरेशन आहे नियरली आपण बघितलं सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर म्हणजे 10 महिन्याचा ड्युरेशन आहे. ह्याच काळात मीर उस्मान अली खान त्यांनी आपल्या खूप प्रयत्न केलं किंवा आपण कसे स्वतंत्र राहू. पाकिस्तानशी कॉन्टॅक्ट केला, तुम्ही आम्हाला मदत कराल का, जर मी हिंदुस्थानवर किंवा भारतावर अटॅक केला तर तुम्ही मला मदत कराल का. इंग्लंडशी गेला, इंग्लंड युरोपमध्ये जाऊन तिथं बऱ्याच देशाशी हत्यार म्हणजे वेपन्स मागितले. इंग्लंड, नेदरलँड, स्वीडन, जर्मनी अशा देशाशी त्यांनी खूप रिक्वेस्ट केली. पण तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू, लॉर्ड माउंट बॅटन, सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्या पूर्ण युरोपियन देशाला बघा रे भाई, तुम्ही जर
याला वेपन दिली तर मग आम्ही पण काही पण करू शकतो. त्यामुळं कोणत्याही युरोपियन देशांनी त्या मीर उस्मान अली खानला कोणत्याही प्रकारचे वेपन्स देण्यास नकार दिला. अशा प्रकारे ह्या आणि ह्याच काळात जर आपण पॉझिटिव्ह साईड बघितल्या तर मीर उस्मान अली खान याने हे जो हैदराबाद प्रिन्सली स्टेट्स होते, जे रूलर्स होते हैदराबाद प्रिन्सली स्टेटचे, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंटल वर्क्स केले. नांदेडमधली जे नांदेड टेक्सटाईल मिल आहे ती पण त्यांनी सुरुवात केली. नांदेडमध्ये बऱ्याच ओस्मान शाही प्राथमिक शाळा त्या काळात, काही इतिहासकार असे म्हणतात की पहिली शाळा त्यांनी 1920 साली स्थापन केली. नंतर 1935ला तिची जी बिल्डिंग जी आहे मोठी, आज पण ती शाळा नांदेडमध्ये आहे, ती 1935 साली ती बिल्डिंग निर्माण केली. आणि तिथंच त्याच्या बाजूला वर्कर्स क्वार्टर जे मिलमध्ये काम करत होते, आज पण ती मिल आहे. मी काल त्या मिलला जाऊन भेट दिली, तिथे बघितलं आणि तिथल्या मॅनेजरनी, त्या लोकांनी खूप काही मला माहिती देखील पण सांगितली. कारण मीर उस्मान अली खान म्हणजे जो ओस्मान शाह होता, त्यांनी मराठवाड्यात आणि जर त्याचं सर्वात श्रीमंत प्रिन्सली स्टेट्स असेल तर त्याने खूप काही मोठ्या मोठी डेव्हलपमेंटलची किंवा विकासाची कामे हाती घेतली आणि पूर्ण देखील केली होती. म्हणजे नांदेडमधील रेल्वे स्टेशन्स म्हणा, शाळा म्हणा, जे उस्मानशाही प्रायमरी स्कूल्स किंवा टेक्सटाईल मिल, उस्मानशाही टेक्सटाईल मिल, जो ब्रिज आहे ओल्ड ब्रिज म्हणतात, आज देगलूर नाक्याच्या पुढे आहे, अशी भरपूर कामे जी आहेत त्यांनी केली. पण त्याचा जो मेजर जनरल होता कासिम रजवी, तो खूप म्हणजे क्रुएल होता. त्याचा जन्म 1900 मध्ये आपल्या लातूरलाच झाला होता आणि तो खूप कम्प्लिटली त्याचा विरोध होता. भारताशी विलिनीकरणास त्याचा खूप विरोध होता. त्यामुळं ह्या काळात खूप मराठवाड्यात हैदराबाद प्रिन्सली स्टेट्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार झाले. लातूर आपल्या ह्या बाजूला जर बघितलं तर उमरी आहे, त्याच्या बाजूला बिलोली आहे, धर्माबाद आहे, हे नांदेडचे तालुके आहेत. तिथं खूप मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार म्हणजे लगातार एकदम क्रुएलिटी जी आहे, खूप लोकांची कत्ली आम झाला, खूप लोकांना त्यांनी मारून टाकलं, अन्याय अत्याचार केला. पण शेवटी आपल्या मराठवाड्यातून म्हणजे संघर्ष जो आहे, म्हणजे स्ट्रगल, लिबरेशन स्ट्रगल जे सुरू झाला. त्यासाठी आज नांदेडमध्ये युनिव्हर्सिटी आहे, स्वामी रामानंद तीर्थ आणि गोविंदभाई श्रॉफ परांजपे असे बरेच पुरुषांनी हा लढा जे आहे हाती घेतला. आणि त्याचे प्रमुख मुख्य जे लीडर होते किंवा नायक जे होते ते स्वामी रामानंद तीर्थ होते. त्यांच्याच नावाने आज नांदेडमध्ये स्वामी रामानंद तीर्थ ही युनिव्हर्सिटी स्थापन केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, परांजपे असे खूप काही लीडर्स त्यांनी ह्या लढ्यामध्ये सहभागी केले. आणि एक बाजूला मराठवाड्यात हे प्रयत्न चालू होते तेव्हाच म्हणजे भारतीय सरकारने सरदार वल्लभभाई पटेलनी ऑपरेशन पोलो हे हाती घेतलं. पण त्या अगोदर काय झालं, तेव्हा 11 सप्टेंबर म्हणजे जेव्हा मीर उस्मान अली खान यांनी पाकिस्तानची मदत मागितली, पण त्याची बॅड लक किंवा मोहम्मद अली जिना याचा मृत्यू जो आहे 11 सप्टेंबरला झाला. आणि तशा परिस्थितीत पूर्ण पाकिस्तानमध्ये शोक कळा जी आहे ही सगळीकडे पसरली होती. तेव्हा पाकिस्ताननी ओस्मान शहाला मदत करण्याचे नाकारले आणि नंतर तोच 13 सप्टेंबरला मोहम्मद अली जिना यांचा मृत्यू झाला. आणि लगेच म्हणजे जेव्हा मृत्यू झाला 11 सप्टेंबर 1947 ला आणि लगेच 2 दिवसांनी मग काय आपल्या सरदार वल्लभभाई पटेलला कळाले की आता पाकिस्तान मदत करणार नाही. लगेच ते आपल्या त्या काळचे आर्मीचे चीफ त्यांना जाऊन त्यांनी कॉन्टॅक्ट केला, जर आपण हैदराबाद प्रिन्सली स्टेट्सवर आपण मिलिटरी ऑपरेशन लॉन्च केलं आणि तेव्हा जर पाकिस्ताननी हैदराबादच्या प्रिन्सली स्टेटला मदत केली तर आपण त्याचा सामना करू शकतो का. लंडन म्हणाले व्हा पुढं, आम्ही हो तुमच्या सोबत, काहीच टेन्शन नाही. लगेच 13 सप्टेंबर
1947 भारत देश आझाद होऊन ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे जेव्हा भारत देश आझाद झाला तेव्हा आपण मराठवाड्यातील लोक आपल्याला त्या स्वातंत्र्याची फळे चाखायला खूप वेळ लागला. कमीत कमी 1 वर्षाचा जो आहे वेट याने इंतजार आपल्याला करावा लागला. आपण मराठवाड्यातली लोक जे आहे मीन्स रजाकार, ह्या रजाकारांचा अन्याय अत्याचार सहन करू लागले. पूर्ण भारतात बऱ्याच ठिकाणी हर्ष उल्हास इंडिपेंडन्स डे साजरा करत होते, पण मराठवाड्यात मात्र कत्लेआम सुरूच होतं. आणि त्यामुळं पटेलांना वाटले की बाबा जर आपण आता पंडित जवाहरलाल नेहरू खूप चांगले आहेत, त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे, देश नवीन स्वतंत्र झाला, त्यामुळे ते कदाचित मवाळवादी धोरण घेतील. पण त्यांनी सरदार वल्लभभाई पटेलने डायरेक्ट काय केलं, 13 सप्टेंबरला हैदराबाद प्रिन्सली स्टेट्सवर डायरेक्ट अटॅक सुरू करायला ऑपरेशन पोलो जे आहे हे लॉन्च केलं. जर आपण हा बघितला, हा भाग हा होता. आता ह्या हैदराबाद प्रिन्सली स्टेट्स मध्ये तेव्हा मराठवाड्यातील बरीचशी 8 जिल्हे जे आहे म्हणजे आजचं लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, हिंगोली अशी ही जे स्टेट्स डिस्ट्रिक्ट्स होती, ही जे जिल्हे होते ते त्याचा पार्ट होता. तेलंगणाचा खूप मोठा पार्ट हैदराबाद प्रिन्सली स्टेट मध्ये, कर्नाटकातील मध्ये बरेचसे भाग हा हैदराबाद प्रिन्सली स्टेटचा हिस्सा होता. त्यामुळे सरदार वल्लभभाई पटेलनी विचार केला की आता ऑपरेशन आपण लॉन्च करायचं. तेव्हा 13 सप्टेंबरला सकाळी 4 वाजता सोलापूर कडून पहिला अटॅक हैदराबाद प्रिन्सली स्टेटवर झाला. आणि लगेच इकडं वेस्ट कडून वेस्ट मध्ये सोलापूर कडनं अटॅक सुरू झाला. आणि इकडं जर आपण बघितलं ईस्ट कडून विजयवाड्याकडून ऑपरेशन सुरू झाला. फक्त आपली 36,000 इंडियन फोर्स होते. आणि तेव्हा मीर उस्मान शाहकडे नियरली 2 लाख सोल्जर्स होते आणि दुसरे 26,000 जे आहे एक फोर्सेस होती. त्यांनी लगेच नवीन नॉन ऑफिशियल फोर्स पण अपॉइंट केली होती. त्यामुळे त्याची सेना भारतीय सेनेपेक्षा 4 पट जास्त होती. म्हणजे 2 लाख मेन फोर्स होत्या आणि 26,000 जे आहे अनऑफिशियल फोर्सेस होते. आणि आपले फक्त 36,000 सैनिक होते, पण ते वेल ट्रेन होते. आणि त्यांनी सकाळी अटॅक लॉन्च केला आणि लगेच सगळीकडून घेराव घातला. जो उस्मान शाह त्याचं जे पॅलेस होतं त्यांना लगेच 5 दिवसातच विदिन 5 डेज उस्मान शाह अरे बापरे बाप, आता आपलं काही खरं नाही. आता सरळ सरेंडर करून गेलेलंच बरं आहे, नाहीतर आपल्याला हे भेटणार नाही ते भेटणार नाही. त्यामुळे शेवटी लगेच त्यानं 17 सप्टेंबर 1948 रोजी भारतीय सेने पुढे जे आहे शरणागती पत्कारली. ऑन 17 September 1948 Usman Ali Khan surrendered in front of Indian Army, and in this way Hyderabad princely states become the part of Indian Union. आणि अशा प्रकारे हैदराबाद प्रिन्सली स्टेट्स हे जे आहे हे भारताचा भाग झाला 18 सप्टेंबरला. आणि लगेच नंतर मग तेव्हाचे आमदारांनी सेंट्रल गव्हर्नमेंटला हैदराबादची जी पार्लमेंट होती तेव्हाची अनेक आमदारांनी सेंट्रल गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट केली बाबा आपले जे 8 जिल्हे आहेत मराठवाड्यातले ते हैदराबाद प्रिन्सली स्टेटचा पार्ट आहे, त्यामुळं आम्ही इथं मराठी माणसं आहोत, त्यामुळं ह्या जिल्ह्याला आम्हाला महाराष्ट्रात सामील करून घ्या. आणि तेव्हा मग काय, मग आपला मराठवाडा जो आहे हा महाराष्ट्राचा भाग बनला. तेव्हा महाराष्ट्राला महाराष्ट्र म्हणून नव्हे तर बॉम्बे प्रोव्हिन्स असे नाव होते. पण महाराष्ट्र आणखी स्वतंत्र झाला नव्हता, कारण तेव्हा महाराष्ट्र मुक्ती संग्राम, तेव्हा महाराष्ट्र हा राज्यासाठी इकडे खूप मोठ्या प्रमाणात उठाव सुरू झाले. आणि शेवटी महाराष्ट्राचा 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्याच्या अगोदरच मराठवाडा महाराष्ट्राचा पार्ट बनला होता. थँक यू. प्लीज व्ह्यू दिस चॅनल.